जन्नत जन्नत लफड़ा केलाय तुम्ही लोक? अरे जन्नत है अंदर, जन्नत है और क्या चाहिए. सगळ्यात बेस्ट पार्ट आहे ना रिसॉर्टचा हा आहे की तुम्हाला इथेच एक रिव्हर भेटते आणि इथे तुमचं स्विमिंग पूल आहे. म्हणजे इन्फिनिट स्विमिंग पूल तुम्ही बोलू शकता. इकडनं तुम्हाला डिरेक्टली व्ह्यू भेटणार आहे ह्या माउंटनचा. गुड मॉर्निंग मित्रांनो. सगळ्यात स्पेशल म्हणजे आजचा व्लॉग मराठीमध्ये असणार आहे कारण तुमच्याकडनंच एक मागणी होती खूप टायमापासून की मराठीमध्ये व्लॉग करा. आणि सेकंडरी म्हणजे खूप टायमापासून आपल्या चॅनलवरती फार्म हाऊस, विलाज, रिसॉर्ट रिलेटेड व्लॉग्स नाही आलेत. तर आज आपण चाललेलो आहे एका रिसॉर्टमध्ये बदलापूर साईडला, ते पण आपल्या ऑफिसवाल्या लोकांबरोबर. म्हणजे अराऊंड 60-70 पीपल असणार आहे. तर खूप धमाल येणार आहे. तर फटाफट निघूया. मी तर झालेलो आहे इथे रेडी, सगळं काही कॅरी केलेलं आहे. आणि आय थिंक आता वाजलेत काहीतरी 7 वाजलेत. 7:15पर्यंत एका जागी मला पोचायचं आहे. तिकडनं मला पिकअप करणार आहे. पहिली गोष्ट क्लायमेटची, 2 दिवसापासून आहे ना कंटिन्युअस पाऊस आहे, कंटिन्युअस पाऊस. जरा बाहेर जाऊन बघूया कारण की आज होपफुली थोडा पाऊस कमी पडावा. क्लायमेट तर एकदम क्लिअर दिसतं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता आपण जास्त वेळ वाया नको घालूया, फटाफट निघूया. बाय बाय. खूप टायमापासून आम्ही सगळे ऑफिस कलिग याच दिवसाची वाट पाहत होतो आणि तो दिवस फायनली आलेला आहे. फटाफट रिक्षा पकडून मी आमच्या मीटअप पॉईंटकडे गेलो, जो होता नॅशनल पार्क. आज ओ भाई तर बाकी पब्लिकचा वेट करता करता आम्ही लोकांनी विचार केला की आता इथेच नाश्ता करून आम्ही पुढे चालतो. आपली पब्लिक आलेली आहे. गुड मॉर्निंग. चला भाई, फायनली आता आपण निघालेलो आहे. नॅशनल पार्कला आम्ही लोक थांबलेलो, जरा नाश्ता पाणी केलेला आहे मस्त एकदम. त्या दोघांनी लेट केला म्हणून नाश्ता पाणी यांना काय नाही, लेट आलेल्यांना काय नाही. आम्हाला बिस्किट आणि रस्त्यामध्ये कव्हर करू आपण. तर नेहमीप्रमाणे देवाचे नाव घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. ट्रॅव्हलिंग अराउंड 2 ते 2.5 तास होतं. रिमझिम पाऊस मध्ये मध्ये चालूच होता. तर पावसाची मजा आणि निसर्गाचे सौंदर्य बघत बघत ट्रॅव्हल करायला काही वेगळाच आनंद होता. बघता बघता आम्ही रिसॉर्टजवळ कधी पोचलो हे समजलेच नाही. मित्रांनो इतनी इज्जत आपण फायनली पोचलेलो आहे आपल्या काय नाव काय निर्वा रिसॉर्ट मध्ये. अरे रिसॉर्टची कॅपॅसिटी मोर दॅन 100 पीपल होती. त्यामधले 60 ते 70 लोक तर आम्हीच होतो. अजूनपर्यंत सगळेजण आले नव्हते, पण हळूहळू आमची पब्लिक येत होती. काही लोक मॅनेजमेंट करण्यामध्ये गुंतलेले होते तर काही लोक एन्जॉयमेंट करण्यामध्ये. रिसॉर्टचे लोकेशन खरंच खूप छान होते. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या रिसॉर्टचे नाव ते निर्वा रिसॉर्ट. अगदी डोंगर रांगांना लागून हा रिसॉर्ट होता. आता बाई आपल्याला रूमची चावी वगैरे भेटलेली आहे. सगळ्यांचं तिकडे टिक मार्क वगैरे झालेलं आहे, कोण कोण आलेले आहेत काय नाही. आता आपण जाणार आहे रूममध्ये. 105 रूम नंबर आहे. आम्ही लोक काहीतरी वाटतं 5 जण आहेत एका रूममध्ये. रूम पण बघूया, नंतर जाऊन बाकी पण पूर्ण रिसॉर्ट पण आपण एक्सप्लोअर करणार आहे. होपफुली जास्त पाऊस नसेल ना, तर फटाफट आपण ड्रोन पण उडवूया. 101 107 एक नंबर. अजून काय पाहिजे बाई तुला लाईफ मध्ये? अजून काय पाहिजे? अजून काय एक्सपेक्टेशन झाले. तर आपला हवाला आता रूम आहे इथे. ते आरामात 1 2 3 4 5 6 जण तर आरामात झोपू शकतात आपल्याला. सगळ्यात आधी भाई सबसे पहले अपने को चाहिए एसी. रिलैक्स होते वक्त ये लगा लेंगे. हाँ स्मार्ट मेरा रेडिएटर लाइट नहीं चेंज हो रहा है. हो 3 लाइट वाला पकडून ठेवायचं काय? तुला जन्नत दाखवतो. जन्नत लफड़ा केलाय तुम्ही लोक? अरे जन्नत है अंदर, जन्नत है और क्या चाहिए. आमचा रूम आहे इथे जवळपास 6-7 जण झोपणार आहेत. आणि आहे ना एक मोठा एक डॉर्मेटरी दिलं जिथे बघायला गेलं तर 10 जण आरामात झोपू शकतात. खालती पण बेड्स वगैरे लावलेले आहेत अशा प्रकारे. इथे आय थिंक 2 वॉशरूम असतील आय थिंक. येस
2 वॉशरूम आहेत. तर आता सगळेजण आम्ही लोक जरा सेट झालेलो आहे. आता एक काम करूया, जरा एक्सप्लोअर करूया म्हणजे एक्झॅक्टली काय काय गोष्टी आहेत तिथे. तर इकडनं एंट्रन्स करून आहे ना आम्ही लोक इथे गाड्या वगैरे सगळ्या पार्क झालेल्या आहेत. इथे रिसेप्शन एरिया आणि आमचे रूम्स वगैरे वरच्या साईडला आहेत. आणि त्यानंतर आय थिंक इथे पण काहीतरी डॉर्मेटरीज वगैरे काही ना काय म्हणजे स्टेसाठी आहे. पूर्ण रिसॉर्टची कॅपॅसिटी जर बघायला गेली ना तर अराऊंड काहीतरी 110 या 120 काहीतरी आहे माझ्या हिशोबाने. आणि तिकडे पण खूप सारे रूम्स वगैरे आहेत त्या साईडला. आणि तिकडे स्विमिंग पूल आहे मोठा. स्विमिंग पूलच्या एक्झॅक्टली समोरच्या साईडला आय थिंक हा एक हॉल आहे. म्हणजे इथे आय थिंक रात्री जी DJ पार्टी वगैरे होणार आहे ती आय थिंक या साईडला आहे कुठेतरी. ओके, पण इथे लिकर सेक्शन अवेलेबल नाही. म्हणजे इथे तुम्ही लिकर वगैरे घेऊन येऊ नाही शकत. या साईडला पण वेगवेगळे कॉटेजेस वगैरे अवेलेबल आहेत. म्हणजे जे पण ग्रुप्स वगैरे आहेत त्या हिशोबाने तुम्हाला कॉटेजेस वगैरे भेटणार. तर आम्हाला आय थिंक वरती भेटलेलं आहे तिकडे स्टे वगैरे. आणि काही जण ह्या साईडला पण आहेत. आय थिंक सगळ्यात बेस्ट पार्ट आहे ना रिसॉर्टचा हा आहे की तुम्हाला इथेच एक रिव्हर भेटते आणि इथे तुमचं स्विमिंग पूल आहे. म्हणजे इन्फिनिट स्विमिंग पूल तुम्ही बोलू शकता. तिकडनं तुम्हाला डिरेक्टली व्ह्यू भेटणार आहे ह्या माउंटनचा. तर आता भाई चेंज करण्याचा टाईम आलेला आहे. आता थोड्या वेळाने आपण पूलमध्ये जाऊया, थोडं चेंज वगैरे करून. अरे नितीन भाऊ बघता बघता कधी रात्र झाली हे समजलेच नाही. डीजेचा आवाज चालू होतात, सगळे डान्स फ्लोअरवर जमा झाले. रोजच्या दगदगीच्या जीवनातून बाहेर पडून कधीतरी असेच दिवस जगायला खूपच बरे वाटते. ना कसले ऑफिसचे टेन्शन, नाही कसली जबाबदारी. हा एकच दिवस फक्त मॅनेजर नसतो आणि TL नसतो. सगळे काही सेम पेजवर मित्र म्हणून असतात. वर्षातून एकदा निघणारी अशी पिकनिक ही नेहमीच लक्षात राहते. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजलेले आहेत आय थिंक 10 वाजायला आलेत आणि आता ब्रेकफास्ट वगैरे आहे आमचा इथे. रात्रभर खूप जास्त मजा केली आणि अराऊंड काहीतरी 3 वाजले असतील ना आपल्याला. 3-3:30 वाजले झोपायला नेहमीप्रमाणे. आणि आता आमचा ब्रेकफास्ट आहे. ॲक्च्युली ब्रेकफास्ट 10 वाजेपर्यंतच आहे. फटफट आपण ब्रेकफास्ट करून घ्या. ब्रेकफास्टमध्ये पण काय काय ते पण बघूया. मूर्ती घ्यायची राहिली. तर मित्रांनो आता जायची वेळ आलेली आहे. आता जस्ट आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे. कसं वाटलं तुला एक्सपिरियन्स? तुम्ही जर ओळखत नसाल तर प्राजक्ता, जी माझ्या लास्ट इयर एकत्र आम्ही ब्लॉग केलेला एका फार्म हाऊसमध्ये, जाऊन नक्की फॉलो करा. मी ते चॅनल नेम वगैरे टाकेन. ज्या चॅनलवरती पण तुम्हाला इकडला ब्लॉग बघायला भेटेल आणि माझ्या चॅनलवरती. तर आत्ता निघायची वेळ झालेली आहे. तर कडला एक्सपिरियन्स कसा वाटला तुला? खूप छान. असं अगदी ग्रीनरीने भरलेलं आहे. Yes. आणि खूप छान आहे. म्हणजे सगळ्या रूम्स मधनं पण व्ह्यू एवढा छान आहे ना
की आम्हाला खूप मज्जा आली आहे, एकदम रिफ्रेश्ड. फक्त 2-3 असे पॉईंट आहेत म्हणजे मला जे पर्सनली वाटले, रिस्ट्रिक्शन खूप Yes. जास्त आहे तिथे Yes. बघायला गेलं तर. ऑब्व्हियसली रिसॉर्ट असेल तर रिस्ट्रिक्शन कारण वगैरे असतात. private नाहीये येस, ना. प्रायव्हेट नाही हो. हां, exactly. आणि आपण आय थिंक लास्ट इयरला गेलेलो ते तो private प्रायव्हेट होतं. होतं, कारण की Yes. आमची पब्लिकच तेवढी होती आणि तो रिसॉर्ट थोडा छोटा होता हां, ॲक्च्युली. इथे exactly. कॅपॅसिटी जास्त आहे, हां. त्याच्यामुळे आम्हाला प्रायव्हेट नाही भेटलं इथे. बट ओव्हरऑल मजा तर खूप आलेली आहे इथे. हो. आणि राहिलं रेट्सची गोष्ट, तर रेट इकडले आय थिंक 2500. येस, 2500 पर पर्सन विथ फूड. फूड तर तुम्ही बघितलं असेल. फूड क्वालिटी ठीक आहे, ओके ओके ओके. एकदम चांगली नाही हां, बोलू शकत. ओके. आणि बाकी सगळ्या गोष्टी वगैरेच आहेत, म्हणजे खूप काय काय आहे इथे बघण्यासारखं आहे. रूम्स वगैरे खूप खूप छान छान आहेत. आम्ही ज्या रूममध्ये थांबलेलो तुला माहिती आहे की नाही काय माहिती, नाही बाथटब वगैरे आमच्या What? रूममध्ये. हे नाही माहिती मला. आम्ही Wow, लोकांनी okay. आम्ही आम्हाला लोकांनी मिळालं. यूज नाही केला. पण Of course. डॉर्मेटरीज वगैरे पण आहेत खूप काय काय मोठ्या मोठ्या, म्हणजे तिथे 10 जण 12 जण पण राहतील अशा डॉर्मेटरी. आय थिंक तुम्ही लोक पण काहीतरी खूप लोक आहेत ना? आम्ही कॉटेज रूम मध्येच आहोत, पण आम्ही 7 जणी आहोत एका रूम 7 मध्ये. जण, त्यामुळे okay. खाली त्या लोकांनी मॅट्रेस अरेंज Mattress केले आणि वगैरे, वरती yes, 3 जण असं आहे. पण आता टाटा बाय बाय करूया, कारण की आता सगळ्यांची निघायची वेळ झालेली आहे. Yes. आय होप तुम्हाला हा माझा मराठीमधला व्लॉग आवडला असेल. खूप काहीतरी नवीन खूप मी ट्राय करतोय, मुंबईकरकडनं. खूप मी ट्राय करतोय खरं सांगतो. कारण की कधी कधी काय होतं ना, आपण नेहमी हिंदीमध्ये व्लॉग करतो ना, ते बोलायला शब्द आपल्याला भेटत नाही. एक्झॅक्टली. सवयच नाही, पण सवयच आम्हाला नाही. आवडतंय ना मिस मुंबईकर मराठीत बोलताना, त्यामुळे कंटिन्यू कर. तर हां, तर आता चला, आता निघायची वेळ झालेली आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, अँड डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल गाइस. इट्स स्मिथ मुंबईकर, अँड as always say keep loving, keep supporting, and never forget to enjoy your life. Bye.